सांगली शहर के तिलक चौक में रविवार शाम के समय नशे में धुत एक कार चालक ने तेज रफ्तार से हिट एंड रन की घटना को अंजाम दिया। इस हादसे में 14 से 15 लोग घायल हो गए, जिनमें 6 पुलिसकर्मी भी शामिल हैं। घटना के बाद मौके पर अफरा तफरी मच गई। गुस्साए नागरिकों ने तुरंत कार चालक को पकड़ लिया और उसकी पिटाई कर पुलिस के हवाले कर दिया। सभी घायलों को तत्काल सांगली के सिविल अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उनका इलाज जारी है। घटना के बाद सिविल अस्पताल में घायलों के परिजनों की भारी भीड़ उमड़ पड़ी। पुलिस के अनुसार राहत की बात यह है कि किसी को भी गंभीर चोट नहीं आई है। अनुष्का विनायक फराड। आम्ही चाललेलो, माझ्या हातात छोटस बाळ होतं। मला माहित नव्हतं पाठीमागून गाडी आली होती। डायरेक्ट उडवून ती गेली गाडी आणि माझ्या हातातून बाळ खाली पडलं। मी पडलो खाली। हा, बाळाला लागले। टिळक चौकात झाले। हा, खूप गर्दी होती। मला हाताला आणि पायाला लागले थोडे। कृष्णामय महोत्सव चालू असताना मला टिळक चौक या ठिकाणी बंदोबस्त नेमला होता। मी आणि माझ्यासोबत निसरण मॅडम हे आम्ही बंदोबस्त करत असताना पाठीमागून येऊन एक इनोवा कार येऊन आम्हाला साधारण 14-15 लोक पटेल चौक मार्गे, गणपती मंदिर मार्गे टिळक चौकडे येत होता। गर्दी होती, तर आम्ही ट्रॅफिक क्लिअर करत असताना पाठीमागून धडक। माझ्या बरोबर एक LPN मॅडम होत्या, निसर्डे मॅडम म्हणून। हा, जखमी जरा गेले 2 दिवस सांगली शहरामध्ये कृष्णामयीचा महोत्सव सुरू आहे कृष्णा घाटावर। पण आज कृष्णामय महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने आणि त्यातल्या त्यात रविवार असल्यानं आज सांगलीकरांची कृष्णामय महोत्सवाच्या कृष्णामयच्या आरतीला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती। वाहतुकीचं नियोजन केलेलं होतं। वाहतुकीचं पण नागरिकांची प्रचंड सांगलीकरांच्या गर्दीमध्ये अचानक पटेल चौकाकडून गणपती चौक मार्गे एक इर्टिगा गाडी ही ड्रायव्हरचा गाडीवरचा कंट्रोल सुटल्यानं लोकांना धक्के देत ती अचानक टिळक चौकात घुसली, पब्लिक मध्ये घुसली। त्यामुळं वाहतुकीचा पण एकदम बोजवार उडाला। नेमकी परिस्थितीमध्ये काय झालं काय नाही याचा कोणाला अंदाज येईना। त्यामुळं सगळीकडनं वाहनं पण जिकडीला तिथं स्टॉप झाली। अशाही परिस्थितीमध्ये तात्काळ तातडीनं वाहतूक सुरळीत करून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे। आता सगळ्यांना आम्ही स्वतः सगळे तिथली वाहतूक व्यवस्था सुरळीत करून रुग्णालयात आलेलो आहे। साधारण 14 ते 15 जखमी आहेत, कोणी त्यात गंभीर नाही। पण त्यामध्ये माझे 4 पोलीस, त्यामध्ये 2 वाहतूक शाखेचे आणि 2 LCBचे पोलीस जखमी आहेत। जखमींवर उपचार सुरू आहेत। डॉक्टरांची सल्लामसलत करून पुढचे निर्णय घेतले जातील। मीनवाईल गाडी आणि ड्रायव्हर दोघांना ताब्यात घेतलेला आहे। त्यालाही देखील नागरिकांनी मारहाण केल्यामुळं त्याच्यावर देखील उपचार रुग्णालयात चालू आहेत। सांगली शहर पोलीस ठाणेकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची साहेबांनी तजवीज केली आहे। राष्ट्रवाद न्यूज को फॉलो कीजिए।